कोल्हापुर में कांग्रेस के पूर्व मंत्री सतेज पाटिल और सांसद धनंजय महाडिक के बीच विवाद एक बार फिर से छिड़ गया। राजाराम फैक्ट्री के एमडी को सड़क पर इतना पीटने की घटना सामने आई है कि उनके कपड़े फट गए। सतेज पाटिल गढ़ के कार्यकर्ताओं पर उनकी पिटाई का आरोप लगाया जा रहा है। यह घटना मंगलवार रात को कस्बा बावड़ा में हुई। इससे पाटिल महाडिक गढ़ के बीच विवाद बढ़ने की आशंका है। राजाराम फैक्ट्री के गन्ना सदस्यों का गन्ना समय पर नहीं लेने का आरोप लगाते हुए सतेज पाटिल गढ़ ने मंगलवार को संयुक्त चीनी निदेशक कार्यालय पर मार्च किया था। इनमें सतेज पाटिल भी शामिल थे। सतेज पाटिल ने चेतावनी दी कि अगर चीनी मिल ने अगले 8 दिनों के भीतर सदस्यों का गन्ना नहीं दिया तो वे राजाराम फैक्ट्री पर हमला करेंगे। सुबह मार्च निकालने के बाद शाम को कस्बा बावड़ा क्षेत्र के आसपास सतेज पाटिल के समर्थकों ने फैक्ट्री के एमडी को पीटा। उसके कपड़े भी फटे हुए थे। सतेज पाटिल ने आरोप लगाया था कि फैक्ट्री से गन्ना लेने पर राजनीति शुरू की जा रही है। फैक्ट्री का नियंत्रण महाडिक समूह द्वारा किया जाता है। सतेज पाटिल ने फैक्ट्री प्रबंधक की भी आलोचना की। अब राजाराम फैक्ट्री को लेकर कोल्हापुर में राजनीतिक माहौल गर्मा गया है। माहिती दिली आहे। आता राजाराम कारखान्याच्या एमडीना जी मारहाण झालेली आहे, मी त्यांना पाहण्यासाठी इथं आलेलो आहे। प्रचंड अस्वस्थ आहेत। त्यांची तब्येत जरा नाजूक आहे, कारण लाथाबुक्क्यानं गाडीत ओढून त्यांना मारहाण केलेले आहे। त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्राव झालेला आहे। त्यांची शुगर आता 300+ झालेली आहे, बीपी 200+ झालेला आहे आणि इंटरनल कुठं काय झाले का काय याच्यासाठी सीटी स्कॅनसाठी आता ते घेऊन जात आहेत। त्यामुळे ते बोलू शकले नाहीत, परंतु डॉक्टर सांगतायत की थोडंसं सगळं तपासणी झाल्याशिवाय त्या काय सांगता येणार नाही त्यांनी सांगितलं। नेमकं हा हल्ला कोणी केला असं तुम्हाला वाटतंय? राजाराम कारखान्याची निवडणूक 5-7 महिन्यापूर्वी झालेली आहे। या निवडणुकीकडे सबंध महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं। या निवडणुकीमध्ये बंटी पाटील गटाचा दारुण पराभव झाला आणि त्याच्यामुळे ते वैफल्यग्रस्त झालेले आहेत। अनेक दिवस ते थोडंसं विचित्र वागतच आहेत। सत्ता नसली की ते थोडंसं विचित्र वागतात। त्या पद्धतीनं कारखान्यामध्ये 21-0 असा निकाल सभासदांनी दिला। तेव्हापासूनच त्यांचा थोडा सभासदांनी जो केलेला अपमान आहे तो त्यांच्या मनामध्ये कुठेतरी सलत असावा। ते स्वतः मनोरुग्णच आहेत, त्यांना स्वतःची बुद्धी किंवा विचार नाही आहेत। आज सकाळी त्यांनी एक थोडासा फार्स करण्याचा प्रयत्न केला, शेतकरी एकत्रित करून की ऊस वेळेवर जात नाही। आणि आज संध्याकाळी लगेच कारखान्याचे एक एमडी सुशिक्षित चांगला माणूस, साधा माणूस, त्याचा पाठलाग करून पूर्वनियोजित कट करून त्यांना अडवून रस्त्यात मारहाण करणे, कपडे फाटेपर्यंत, त्यांना रक्तस्राव होईपर्यंत हे मारणं, हे म्हणजे लक्षात येतं की कशा पद्धतीने त्यांनी त्याचा कट रचलेला आहे। पोलीस आता प्रशासन आलेलं आहे, ते सगळे त्यांचे जबाब घेऊन कारवाई करतील आणि आमचं पोलिसांना विनंती आहे की चांगली कडक कारवाई याच्यावर झाली पाहिजे। कारण हे मारणारे जे आहेत ते सगळे पूर्वनियोजित होते। पत्रकार तिथं त्यांनी बोलवलेले होते, व्हिडिओ शूटिंग सगळं केलेलं आहे। हे काय आकस्मिक काय झालेलं नाही आणि पोलिसांनी त्या पद्धतीनं कट रचून केलेल्या या मारहाणीबद्दल कुठंतरी एखाद्याचा त्या बिचाराचा जीव गेला असता तर त्याच्यावर कडक कारवाई करावी। आणि तसं नाही झालं तर मग आम्ही सक्षम आहोत, आम्ही पाहू काय करायचं या मंडळींचं। कारण ज्यांनी मारहाण केले ते सगळे व्हिडिओमध्ये दिसलेले आहेत। जो संदीप नेसदार जो गुंड त्यामध्ये दिसतोय त्याचा स्वतःचा ऊस राजाराम कारखान्याला 250 टन ऊस गेलेला आहे। त्यांनी येऊन तिथं मारहाण करणं म्हणजे हे सगळं कट कारस्थान आहे आणि ह्याच्या पाठीशी बंटी पाटील हे स्वतः आहेत असं माझं मत आहे। कुठली भूमिका आपली नेमकी भूमिका आता पुढची काय? सगळे त्यांच्या तपासण्या सुरू आहेत। तपासण्या झाल्यानंतर त्यांचा जबाब घेतला जाईल आणि जबाब घेतल्यानंतर पोलीस प्रशासन कारवाई करेल ती कडक कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे। त्याचबरोबर हा जो प्रकार झालेला हा महाराष्ट्राच्या इतिहासातला एक काळा दिवस म्हणावा लागेल। कारण महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत कुठेही अशा पद्धतीनं ऊस वेळेवर गेला नाही किंवा तोड वेळेवर मिळाली नाही, म्हणून एमडीना मारहाण करण्याचा प्रकार महाराष्ट्रात कधी घडलेला नाही। त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या सर्व साखर कारखानदारांना सुद्धा आवाहन करतो, सर्व चेअरमन, सर्व संचालकांना, एमडी अधिकाऱ्यांना आवाहन करतो। मी नॅशनल फेडरेशन शुगर, त्याचबरोबर महाराष्ट्र साखर संघ यांनाही आवाहन करतो की आपण यामध्ये एक भूमिका घेतली पाहिजे की अशा गुंडांना चाप बसला पाहिजे, नाहीतर ही प्रवृत्ती फोफावता कामा नये। यासाठी या सगळ्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं माझं मत आहे। त्यासाठी मी